कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण धन्यवाद. तुमच्या चरणाशी नतमस्तक होते बरं का. नामस्मरण करा म्हणलं की तुम्ही नामस्मरण केलं. आणि ह्या नवरात्री आहे बरं का, 9 दिवस रात्री जागरण करावं असं शास्त्र सांगतं. जागरण म्हणजे काही टीव्ही बघत, मोबाईल बघत, व्हॉट्सअप बघत, फेसबुक बघत याला जागरण म्हणत नाहीत. हे जागरण आहे ना बाईबापू, या जागरणामध्ये भगवंताचं नामस्मरण व्हावं, भजन व्हावं, कीर्तन श्रवण करावं, असा वेळ आपला या जागरणामध्ये घालवावा असं शास्त्र सांगतं. कारण या नवरात्रीमध्ये केलेलं पुण्य हे अनंत पटीने आपल्याला परत मिळत असतं. आणि हे मी न सांगता साधू संतांनी याला प्रमाण सुद्धा दिली महाराज. म्हणून ज्यावेळी चोखोबराय नामस्मरण करत करत पंढरपूरला निघाले, इकडे पत्नीची अवस्था त्यांना ज्ञात आहे, परंतु माईबापू नामस्मरणाची अवस्था इतकी होती की पाठीमागचं सगळं विसरून गेले. परिणाम असा झाला, आपला भक्त आता अडचणीत येऊ शकतो. आणि आपला भक्त प्रेमानं नामस्मरण करत आपल्याकडे पंढरपूरला येतोय, परंतु त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी घरामध्ये आहे. त्या बिचारीची प्रसूती होणं अत्यंत गरजेचं होतं. परिणाम असा झाला, आपल्या भक्ताच्या भक्तीला बघून, भक्ताचा भाव बघून, भक्तीची शुद्धी बघून साक्षात पांडुरंग परमात्मा चोखोबा यांची बहीण बनून घरी यावा आणि बाईबापू त्यांच्या पत्नीची प्रसूती करून द्यावी. आणि बाईबापू हे सगळं करत असताना ज्यावेळी चोखोबाई घरी माघारी यावेत, बघतात तर काय, अरे तिथं माझी बहीण तर नाही, मी बहिणीला तर निरोपही अजून दिलेला नाही, मग बहिणीच्या रूपामध्ये माझ्या घरात आहे कोण, हे ज्यावेळी त्यांना समजलं त्यावेळी त्यांना कळून चुकलं की अरे अरे आपण हे काय केलं, आपल्या करता देव काहीही करतो म्हणून देवाने हे सुद्धा काम करावं याची योग्यता आपली नव्हती. बाईबापू जाणीव झाली, परंतु देवानं या भक्ता करता हे सुद्धा कार्य केलं. त्याचं कारण एकच आहे, त्या भक्ताची असलेली भक्ती. म्हणून चित्त हे माझ्या चोखोबरायासारखं असावं, चित्त माझ्या जनाबाई सारखं असावं, चित्त हे माझ्या राधेसारखं असावं. राधेला